ओके सो मंडळी, आज जरासा वेगळा सगळं काही तुम्हाला सेटअप दिसत आहे. सो आय एम सो सॉरी फर्स्ट ऑफ ऑल की थोडासा लेट मी व्हिडिओ घेऊन आली आहे, पण मी प्रवासामध्ये आहे आणि त्याच्यामुळे प्लीज माझ्यासोबत थोडंसं ऍडजस्ट करा. आज मी व्हिडिओ घेऊन आली आहे गाडी नंबर 1760 या मराठी चित्रपटाच्या ट्रेलर बद्दलचा. हा चित्रपट येतोय 4 जुलैला आपल्या सगळ्यांच्या भेटीला जवळच्या सिनेमागृहामध्ये. आता या चित्रपटाचा ज्यावेळेला टीजर आला होता ना, जेन्युइनली स्पीकिंग आपण त्याचा रिव्ह्यू सुद्धा शूट केला होता, पण काही कारणास्तव टेक्निकल इश्यूजमुळे ना त्याला एक्सपोर्टच करता येत नव्हतं. त्या व्हिडिओला खूप सगळे प्रॉब्लेम झाले, पण आता फायनली म्हटलं इट्स नेव्हर टू लेट. सो लेट्स गेट इन टू द व्हिडिओ. मला हा ट्रेलर कसा वाटला त्याबद्दल पटापट चर्चा करूया. सगळ्यात पहिली गोष्ट जी माझं मन जिंकून गेली ती म्हणजे अशी की कास्टिंग आहा. म्हणजे लेट मी स्टार्ट ऑफ विथ सुहास जोशी. पूर्ण चित्रपटामध्ये सुहास जोशीचे जे काही कॅरेक्टर आपल्याला दिसतंय किंवा जी डायलॉग डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळते, अंधाधुन या चित्रपटाची मला आठवण आली. तुम्हाला आठवतोय ना अंधाधुन चित्रपट? बेसिकली मला असं वाटतं की वाळवी, अंधाधुन त्या टाईपचा एक सस्पेन्स मिस्ट्रीवाला हा चित्रपट असणार आहे. जो 4 जुलैला आपल्या सगळ्यांच्या भेटीला येतोय. बरं, सुहास जोशींसोबतच प्रसाद खांडेकर आहेत, प्रियदर्शनी इंदलकर आहे, प्रथमेश परब आहे, शुभंकर तावडे, शशांक शेंडे, श्रीकांत यादव. लांबलचक स्टारकास्ट आहे. बट गेस वॉट, प्रथमेश परब पहिल्यांदा मला काहीतरी वेगळ्या भूमिकेत दिसतोय आणि ते बघून जरा भारी वाटतंय. नाही, हे जे प्रथमेश परब, पार्थ भालेराव यांच्यासोबत ज्या काही गोष्टी घडतायत ना, की स्टेरिओटिपिकल त्यांना सगळे ऍक्टर्सचे रोल्स ऑफर केले जात आहेत. आय थिंक ती एक गोष्ट कुठेतरी आता कमी दिसते आपल्याला आणि त्यासाठी थँक्यू सो मच टू द मेकर्स. आता रायटर डिरेक्टर बद्दल बोलायचं झालं तर योगीराज गायकवाड यांनी या चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन केलेलं आहे. जेन्युइनली स्पीकिंग ज्या पद्धतीची वाईब आपल्याला येते ना ट्रेलर मधल्या, म्हणजे आता जर का मराठीत बोलायचं झालं तर कुठल्या चित्रपटाचा ट्रेलर ना त्याचा आत्मा असतो. ज्या पद्धतीने याचा ट्रेलर कट केलाय मला ते जाम आवडलंय. कारण ना एक बॅग आहे, एकंदरीत आपल्याला असं एक प्लॉट करतो, एक बॅग आहे त्याच्यामध्ये चिक्कार पैसा आहे. आता बरेच सगळे असे कॅरेक्टर्स आहेत ज्यांना आपापल्या आयुष्यामध्ये काहीतरी अडचणी आहेत, प्रत्येकाला पैशांच्या गरजा आहेत. मग ही जी बॅग आहे याच्यावरती सगळ्यांचा डोळा आहे. मग शेवटी ही बॅग नक्की कोणाला मिळते आणि कोणाला हे सगळे पैसे मिळतात हे सगळं सुहास जोशीला ऑलरेडी ठाऊक आहे का? आणि ह्याच्यामध्ये शुभंकर तावडे जरा जास्त डॅशिंग रोलमध्ये नाही वाटत आहे का? नाही, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला उलगडता येणार आहे 4 जुलैला. मी खूप एक्सायटेड आहे कारण फार कमी वेळा असं होतं की कुठल्या मराठी चित्रपटांचे ट्रेलर मला खूप जास्त इम्प्रेस करतात आणि त्यातलाच हा ट्रेलर होता. एकच फक्त कंप्लेंट आहे, 3 मिनिटांचा ट्रेलर नसतो रे. 3 मिनिटांचा नाही, म्हणजे 2-2.25 मिनिटांपर्यंत ठीक होतं, बट तरी सुद्धा थँक गॉड की फार काही रिव्हील नाही झालेलं आहे. म्हणजे फक्त कॅरेक्टर्सची जी पात्र आहेत त्यांची थोडी थोडी ओळख आपल्याला फक्त करून देण्याचा त्यांनी प्रयत्न केलाय. बाकी एकंदरीत जेन्युइनली स्पीकिंग मी गाडी नंबर 1760 या चित्रपटासाठी भयंकर एक्सायटेड आहे. आणि मंडळी, जर तुम्ही 4 जुलैला थिएटरमध्ये नाही आले तर मी समजून घेईल की परत आपण त्याच चुका करतोय. चांगला सिनेमा ज्या वेळेला येतो ना, किंवा चांगल्या स्क्रिप्ट ज्या वेळेला आपल्या सगळ्यांसमोर चित्रपटाच्या मार्फत आणल्या जातात ना, तेव्हा आपली ही पहिली जबाबदारी की आपण त्या चित्रपटांना सपोर्ट करायला पाहिजे. मी म्हणत नाही पहिल्याच दिवशी, पण जसं जमतंय त्या हिशेबाने. आणि जेणेकरून काय होईल की ज्या वेळेला चांगले चित्रपट फार जास्त गाजतील किंवा त्यांना फार जास्त पाठबळ मिळेल आपल्या सगळ्या प्रेक्षकांचं, त्यावेळेला जे मेकर्स आहेत त्यांनाही समजेल की बाबा रे ओके, आता हे आवडतंय सगळ्यांना, हे नाही आवडत आहे जे आपण आतापर्यंत बनवत आलोय. आणि इनफॅक्ट आपल्या चॅनलचा हेतूच तो आहे की प्रेक्षकांच्या सगळ्या गोष्टी मेकर्स पर्यंत पोहोचवायच्या आणि मेकर्सच्या सगळ्या गोष्टी प्रेक्षकांपर्यंत पोहोचवायच्या. बाकी एकंदरीत गाडी नंबर 1760चा हा जो संपूर्ण ट्रेलर आहे, ज्याची सिनेमॅटोग्राफी, एडिटिंग सगळं काही थोडंसं डार्क टोन, इंटेन्स अशा एका थीम मध्ये आपल्याला पाहायला मिळतं आणि ते बघून जरा जाम भारी वाटलं. एकंदरीत हा होता माझा रिव्ह्यू या ट्रेलर बद्दलचा. तुमचं काय मत आहे आणि 4 जुलैला काय प्लॅन आहे तुमचा? नक्की कुठला सिनेमा तुम्ही पाहणार आहे तेही मला कॉमेंट सेक्शन मध्ये कळवायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. पीस आउट.